माझं 10वं पद कोणतं असणार आहे? 10वं पद कोणतं असणार आहे माझं? 50. ओके, म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत तिथं, तर बी नंबरचा ऑप्शन असणार आहे 50. समजलं का हे गणित? समजलं का हे गणित? येस मॅम. आता तुम्ही एक होमवर्क म्हणजे 2 मिनिटासाठी करा. सेम गणित आहे, फक्त तिथं 24वे पद. थोडं करा पटकन. 24वे पद कोणते? म्हणजे थोडी आयडिया येईल. करताय ना? हो. करा. 24वे पद कोणते? 106 मॅडम. 106. 106. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे कळलं का? फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायच्यात, बाकी काय नाहीये. हो हो. हा, पण कधी फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायच्यात? एन-वे, म्हणजे जर एन-वे हो पदाची जर हो मॅडम. संख्या विचारली असेल तर एन-वे पदाचाच फॉर्म्युला यूज करायचंय. म्हणजे तिथं 10 असेल, 24 असेल, 100 किती पण तुम्हाला नंबर देऊ शकतात, पण तुम्हाला ते पद फाइंड आउट करता आलं पाहिजे. काय यूज करून? फॉर्म्युला यूज करून. ओके ओके. आता दुसरं आहे 24 झालं. आता 50 टर्मचं असं 50व पदाचं सांगितलं तरी पण तुम्हाला तेच करायचंय. ओके, किती येईल 50व पदाचं असं इमेजिन करा थोडंसं, किंवा तोंडी उत्तर द्या. तेच सेम गणित, फक्त 50व पद सांगितले आपल्याला. 210. व्हेरी नाईस. 210 बरोबर, एकदम बरोबर. आता बघा, क्वेश्चन नंबर दुसऱ्या क्वेश्चन वरती जाऊया. काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 2 बघा. 40 45 50 55 मधील 115 हे कितव्या अनुक्रमाचे पद असेल? कितव्या अनुक्रमाचे पद असेल असं विचारले. 40 45 50 55 मधील 115 हे कितव्या अनुक्रमाचे पद असेल असं विचारले. तर मला सांगा की आता इथे आपलं एन काय असणार आहे? एन शोधायचं आहे. हा, एन दिलेलंच नाहीये आपल्याला. आपल्याला शोधायचं आहे. त्यांनी सांगितले कितव्या अनुक्रमाचे पद असेल, आणि 115 हे कितव्या अनुक्रमाचे पद आहे, एन दिलेला नाहीये. म्हणजे टी एन जो आहे तो डिरेक्ट 115 केलाय. हा, आणि जो एन आहे, म्हणजे सपोज इथं मी काय करणार, ए प्लस इन ब्रॅकेट n-1 मल्टिप्लाय बाय डी. मग आता ए किती घेणार आहे मी इथं? 115 बरोबर ए आहे 40 अधिक एन माहिती नाहीये आपल्याला, शोधायचा आहे, तोच शोधायचा आहे. आणि अनुक्रम, आता इथं कसं 10वे पद होतं, 20वं होतं, 24वं होतं, तसं इथलं हे 115चं कोणतं पद आहे असं विचारलंय आपल्याला. ते पदच आपल्याला शोधायचंय, एन ची व्हॅल्यूच आपल्याला शोधायची. मग n-1 डी कॉमन डिफरन्स किती आहे शोधा. ह्याच्यातला कॉमन डिफरन्स 45 वजा 5. 40 केले तर आले 5. ओके, मग काय येणार इथं? 40 40 40 इकडे जाणार, 115 16 वजा उत्तर येईल का 40. मॅडम? आ, मॅडम 16 उत्तर येईल. काय म्हणताय मॅडम? मॅडम 16 आवाज येत उत्तर नाही. येईल का म्हणले? 16 उत्तर. हो बरोबर आहे, 16 उत्तर. मी इकडे सॉल्व्ह करते, खाली पेज नाहीये ना, दिसणार नाही तुम्हाला. इथे सॉल्व्ह करते पहिल्यापासून. 16 उत्तर बरोबर आलेला आहे. बघा कसं आलेला आहे. टी एन बरोबर ए प्लस, काय आहे फॉर्म्युला? ए प्लस n-1 मल्टिप्लाय बाय डी. टी एन किती दिलेला आहे? 115. ए आहे 40 अधिक n-1 हाही तसाच मल्टिप्लाय बाय 5. ओके, आता काय करायचंय आपल्याला? 115 वजा 40, हे 40 इकडे गेले, वजा झाले, n-1 मल्टिप्लाय बाय 5. आता बघा,
इथे काय होणार आहे 115 मधून 40 गेले, किती उरले? 75 उरले का? हो 75. 5 5 5 25 इथं होते n-1 हे 5 इकडे गेले, 115 मधून 40 गेले, 75 उरले, हे 5 मल्टिप्लाय मध्ये आहे, डिवाइड मध्ये गेले. ओके, 5 1 5 5 5 25 म्हणजे काय आलं माझं 15 बरोबर n-1. मग 15 मॅडम हे -1 इकडे गेले, +1 झाले, 15 अधिक 1 झाले 16 बरोबर n. म्हणजे माझं nवे पद किंवा nth टर्म किती असणार आहे? 16. ओके, समजले का? कोणाला डाऊट असला तर विचारा, सांगते परत एक्सप्लेन करते. समजलं मॅडम. समजलं? हो. बर, आता बघा हे थोडं. झालं कितवं पद आहे किंवा पदाचं आपल्याला व्हॅल्यू काढायचं असेल तर आपण हे पाहिलं. जर आपल्याला बेरीज दिलेली असेल, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला सिरीज मध्ये बेरीज दिली असेल तर कशी करायची? तर मी मगाशी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला सम ऑफ एन टर्मचा, नाही का, a + l डिवायडेड बाय 2. तो फॉर्म्युला वापरून आपल्याला त्या रिलेटेड सम सॉल्व्ह करायचे. आता बघा तिसरा ह्या क्वेश्चन आहे. टाईपचं स्क्रीनशॉट काढतो मॅडम. क्वेश्चन दाखवा मॅडम, क्वेश्चन. गप. दिसतोय का सगळा पूर्ण क्वेश्चन येतोय का त्यात? हो, आलाय मॅडम. ओके, ओके. आता आपल्याला काय करायचंय? बेरीज करायची. काय करायचे? क्वेश्चन नंबर 3 मध्ये सगळे बेरीज दिलेले आहेत. असे 5 अधिक 10 अधिक 15 अधिक कितपर्यंत? 135 पर्यंत. आणि त्यांनी विचारले की ह्यांची बेरीज किती असणार आहे, किंवा त्यांनी एक टर्म दिली शेवटची 135 पर्यंत. तर हे आपण कसं काढायचं? सम ऑफ शेवटच्या पदाची पूर्ण संख्येची बेरीज n टर्म पर्यंत कशी काढायची? तर बघा, फॉर्म्युला आहे Sn बरोबर a + l डिवायडेड बाय 2. a ला म्हणायचं पहिलं पद, l ला म्हणायचं शेवटचे पद, आणि 2 तर आहे, मल्टिप्लाय बाय काय दिलेलं आहे? n. n म्हणजे एकूण संख्या, की आपल्याला इथे एकूण संख्या किती दिलेली आहे. मग आता काढताना कसं करणार आहे? Sn बरोबर a + l डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय n. मग आता बघा, a दिलेला आहे 5 अधिक शेवटची संख्या किती दिलेली आहे? 135 बरोबर, डिवायडेड बाय 2. इथपर्यंत कळलं? आता मल्टिप्लाय हो बाय मी मॅडम. आणि 27 केले. काय झालं? काय मला आवाज येत नाहीये मॅडम तुमचा. काय नाही मॅडम, ते n काय घ्यायचं विचारायला होते. हा n 27 म्हणजे 135 दिलंय ना, ते घ्यायचं का म्हणलं होते. 27 संख्या आहेत का? हा हा सॉरी, काय म्हंटल तुम्ही? 27 घ्यायचाय n. तुमचा आवाज ऍक्च्युली हो माझा हो, तेच विचारायचं. फोनचा व्हॅल्यूम हो कमी हो, होता तेच म्हणून. विचारायचं होतं. हा, हो हो. 27 आपल्याला नंबर घ्यायचाय, पण तुम्ही मला विचारलं नाही की 27 कुठून आलेत, कसे काय तुम्ही 27 लिहिलेत? विचारत होते ना मॅडम त्यांनी. अहो, माझा फोनचा आवाज कमी होता, मला ऐकू नाही आलं, मी हो, त्यामुळे म्हणजे वर गेली. 27 संख्या आहेत का म्हणले होते. 5 10 15 असं 135 पर्यंत 27 संख्या होतात का हे विचारायला होते. हो, 27 संख्या होतात. बिकॉज काय केलं मी, 5 आणि ह्याला डिवाइड केलं. 5 1 5, काय केलं, 5 2 10, 5 7 35. म्हणजे इथं मल्टिप्लाय बाय 7, म्हणजे एकूण किती संख्या आहेत? तिथं 27 संख्या आहेत. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? काय हो, केले आधी? उत्तर एसएन 1890 येतंय. बरोबर, एकदम बरोबर आन्सर आहे. मग हो. काय केले इथे? 140 मॅडम, 2. सम दिसत नाही अर्ध राईट कॉर्नर.
हा परफेक्ट. आता ह्याला भाग घालवायचे. बे 7 14 बे 0 0 म्हणजे 70 गुणिले 27 बरोबर 1890 हे तुमचं फायनल आन्सर आलं पाहिजे सगळ्यांचं. आले मॅडम. एक मार्काला विचारतात, पण ही गणित सोपी असतात, फक्त ह्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहेत. फॉर्म्युले तुम्हाला कुठे यूज करायचे हे एकदा कळलं ना, मग तुम्हाला काहीच हे नाहीये. आता बघा, 1 पासून आता हे झालं आपण सिंपल बघितलं की किती कॉमन डिफरन्स आहे, बेरीज काय असेल. आता आपल्याला सम आणि विषम ह्या संख्यांमध्ये पण गणित येणार आहेत. आता बघा 1 पासून 50 पर्यंतच्या 1 पासून 50 पर्यंतच्या 7च्या पटीतील सर्व संख्यांची बेरीज किती? काय दिलंय प्रश्न आपल्याला? 1 पासून 50 पर्यंत, 1 पासून 50 पर्यंतच्या 7च्या पटीतील सर्व संख्यांची बेरीज किती असं विचारले. आता 1 पासून 7च्या पटीतील म्हणजे काय लिहिणार मी? 7 अधिक 14 वरती जे त्या मगाशी जे सांगितलं 7च्या टेबलमध्ये 7 अधिक 14 अधिक 21 अधिक कितीपर्यंत? 7च्या पटीतील. त्यांनी काय सांगितलंय? 7च्या पटीतील सर्व संख्यांची बेरीज किती? आणि आता 7च्या पटीतील 1 ते 50 पर्यंत म्हणजे शेवटी 50 आहे, तर 49 पर्यंत नंबर घेतले. 1 पासून 7 ते 49 पर्यंत का नंबर घेतले? कारण 1 ते 50 मध्ये तेच 7च्या पटीतील नंबर आहेत. बरोबर ना? बरोबर हो का? मॅडम. हो मॅडम. 7च्या पुढे आपण टेबल लिहिला नाही, बिकॉज आपल्याला मोठी संख्या नाही पाहिजे. आपल्याला 50च्या आतमध्ये म्हणजे 49 पर्यंत घेतले आपण. आता त्यांनी सांगितलंय ह्या सर्व संख्यांची बेरीज किती येते हे विचारले. म्हणजे मगाचं वरती जसं होतं तसंच सॉल्व्ह करायचं, फक्त क्वेश्चन त्यांनी जरासा वेगळा विचारलेला. तिथं डिरेक्टली क्वेश्चन दिलता वरती. आता त्यांनी विचारले 1 पासून 50 पर्यंतच्या 7च्या पटीतील सर्व संख्यांची बेरीज किती? तर 1 ते 50 पर्यंतच्या 7च्या पटीतील संख्या ह्या आहेत आणि ह्यांची बेरीज सगळ्या संख्यांची करायची असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता आहे? SN बरोबर ए मॅडम उत्तर 189 येईल का मॅडम? 196. हा 196 येते. हा 196 इज करेक्ट आन्सर. हो मॅडम. ओके, 196 इज एक्झॅक्टली करेक्ट. आता बघा, मग हे सॉल्व्ह नाही करत, मग सोडून देऊ का इथेच? सोडवलं करा ना सगळ्यांनी? मॅडम, करा प्लीज. ओके. SN बरोबर A प्लस L डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय N. हा आपला काय आहे? फॉर्म्युला आहे SNचा. SN म्हणजे काय आहे? सम ऑफ n टर्म. म्हणजे सगळ्या संख्यांची बेरीज शोधायची असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. A काय आहे आपला? 7 आहे. L काय आहे आपला? आता इथे L काय असणार आहे आपला? अधिक 49 डिवायडेड बाय 2. आता n ची किती संख्या आहेत? 1 पासून 50 पर्यंत 7च्या पटीतल्या संख्या. तर इथं आपण 7 ने डिवाइड केलं, 7 7 49 म्हणजे इथे येणार आहेत मल्टिप्लाय बाय एकूण संख्या किती असणार आहेत? 7 असणार आहेत. 1 ते 50 मध्ये एकूण संख्या किती आहेत? 7च्या पटीतल्या 7 आहेत. मग काय केलं? 7 अधिक 49 आले 56 डिवायडेड बाय 2 गुणिले 7. बे बे दुनी 4 हाताला 1 बॅट्टी 16 म्हणजे 28 गुणिले 7 जर केलं तर माझं आन्सर येतंय 196. ओके, कळलं सगळ्यांना? एकदम सोपं आहे, फक्त की तुम्हाला आन्सर ते प्रश्नाचा अर्थ कळला पाहिजे. ओके, मॅडम बुक नीट धरता का? हो 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 धरते ना. ह्याच्या आधीचा पण एक इक्वेशन होता, गणित होता, तो देखील दाखवाल का? ह्या आदल्या पेजवर. ओके मॅम. ओके.
आता बघा, आता सम विषम संख्या अशा पट्टी म्हणजे प्रत्येक ह्याच्यातलं मी एक एक उदाहरण घेते. लक्षात घ्या, तुम्हाला कोणतंच उदाहरण सॉल्व्ह करताना डिफिकल्टी येणार नाहीये. आतापर्यंत आता 4 गणितं झाली, ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची गणितं होती. लक्षात आलं असेल ना तुम्हाला सोडवताना थोडंसं. अवघड काय नाहीये, फक्त लक्षात ठेवा. कुठं कुठं सम विचारलीये, कुठं कुठं त्यांच्यामधलं डिफरन्स विचारलाय किंवा एन टर्म काढायचे, एवढंच आता 2 आपण कंडिशन बघितल्यात. आता बघा, आता आपल्याला काय बघायचंय की सम आणि विषम संख्यांचं कसं करायचंय, किंवा त्याच्यामध्ये येणाऱ्या संख्यांची आपल्याला बेरीज विचारणार, किंवा त्याच्यामध्ये समसंख्यांची बेरीज किती, असं काही काही सम्स येणार आहे, ते आपण कसे सॉल्व्ह करायचे बघा. आता क्वेश्चन असा आहे, 21 पासून 60 पर्यंत, 21 पासून 60 पर्यंत काय आहेत सर्व विषम संख्यांची बेरीज किती. 21 पासून 60 पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज किती, विषम संख्यांची बेरीज विचारले. ह्याच्यामध्ये ज्या आपण विषम संख्या येतात का ना, 21 पासून ते 60 मध्ये, त्याच्यामध्ये विषम संख्या किती आहेत, विषम संख्यांची बेरीज विचारली. मग विषम संख्या पण काढायला लागतील ना, एकूण विषम संख्या किती आहेत. तर काय असणार आहे, 21 ते 60 सर्व विषम संख्यांची बेरीज मला सांगायची. तर मी काय करणार आहे आता, मला सांगा 21 ते 60 मध्ये, 21 ते 60 मध्ये एकूण संख्या किती आहेत सगळ्या विषम आणि सम मिळून एकूण संख्या आहेत किती, 40. किती संख्या आहेत, 40. 21 ते 60 मध्ये फक्त संख्या, मी काही वर्ड वापरलेला नाही विषम किंवा सम, फक्त संख्या 21 ते 60 मध्ये फक्त संख्या 40 आहेत, बरोबर. आता 40 मध्ये 20 सम संख्या आहेत आणि 20 विषम संख्या आहेत. ओके, हे 40 जे 21 ते 60 नंबर आहेत त्याच्यामध्ये 40 संख्या आहेत, त्याच्यामध्ये 20 सम आणि 20 विषम संख्या आहेत. ठीक आहे, आता मला काय भेटलेलं आहे, 20 विषम संख्यांचा नंबर भेटलेला आहे, म्हणजे n मला भेटलेला आहे किती, 20, बरोबर. आता मला काय सांगितलं, ह्या सगळ्या संख्यांची काय सांगितलेली आहे, काय सांगितलेले आहे, बेरीज. काय बेरीज सांगितलेली आहे. तर मी काय करणार आहे आता, मी काय करणार आहे, 21 ते 59 ही पहिली 2 अंकी विषम संख्या आहे, ही शेवटची 2 अंकी विषम संख्या आहे. दुसरी विषम संख्या 60च्या आधीची जी विषम संख्या आहे ती 59 लिहिलेली आहे, डिवायडेड बाय 2 गुणिले 20, n आहे 20. मग आता काय केलं, ह्या दोघांची बेरीज करायची, म्हणून इथं बेरजेचं चिन्ह दिलं. मग 20 अधिक 59 किती आले, 80 डिवायडेड बाय 2 गुणिले 20. मग काय करणार मी, बेक बे, बेचोक 8, बे 0 0, 40 गुणिले 20 म्हणजे किती येणार माझा आन्सर, 800. किती येणार आहे माझा आन्सर, 800. ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, इथं सोडवले. हे वालं सम दिसतंय, हो दिसतो. दिसलं, ठीक आहे. समजलं कसं केलं ते, 21 पासून 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज विचारली. तर 21 ते 60 मध्ये किती एकूण संख्या आहेत, 40 संख्या आहेत, त्यातल्या 20 सम आहेत, 20 विषम आहेत. तर आपला फॉर्म्युला काय आहे की बाबा AL डिवायडेड बाय 2 इंटू n. हे कशाचा फॉर्म्युला आहे, बेरीज विचारली, बेरजेचा फॉर्म्युला आहे म्हणून बेरजेचा फॉर्म्युला लिहिलाय. पहिली विषम संख्या आहे 21 आणि 60च्या आधी दुसरी विषम संख्या आहे, जर 60 असली असती विषम तर 60 लिहिली असती, 60 नाहीये म्हणून 59 ही त्याच्या वरची विषम संख्या घेतलेली आहे, डिवायडेड बाय 2 गुणिले 20. हे आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं किंवा हे आपण गणित सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला शेवटचा आन्सर आलेला आहे 800. ओके, ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का कोणाला, नाही मॅडम. आता टीईटी पेपर मध्ये पेपर 1 ला 2017 ला एक गणित विचारले. गणित दिसतंय का तुम्हाला, हे गणित मी वाचते आणि तुम्हाला एक्सप्लेन पण करते. दिसलं का गणित,
दोन हो. अंकी विषम संख्यांची बेरीज किती? काय दिलाय फक्त प्रश्न? 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? आता मला सांगा 1 ते 100 मध्ये 2 अंकी पहिली विषम संख्या 11 आहे, बरोबर? 2 अंकी शेवटीची विषम संख्या 99 आहे, बरोबर का? हो मॅडम. बघा विचारलंय काय? 2 अंकी विषम संख्यांची बेरीज विचारली. तर बघा पहिली 2 अंकामध्ये 11 आहे, नंतर दुसऱ्या 100च्या आधी दुसरी आहे 99. ही पहिली विषम संख्या आहे 2 अंकी आणि ही शेवटची 2 अंकी विषम संख्या आहे, बरोबर? आता हो. त्याच्यामध्ये 2475 व्हेरी उत्तर मॅडम. बरोबर आहे, 2475. एकदम बरोबर उत्तर आहे मॅडम. एक्सप्लेन करते तरी पण 1 मिनिट ऐका. 11 ही पहिली 2 अंकी विषम संख्या आहे, 99 ही दुसरी 2 अंकी विषम संख्या आहे. आता 11 ते 99 मध्ये एकूण संख्या किती आहेत? 90 आहेत. एकूण संख्या किती आहेत? 90 आहेत. त्या एकूण 90 संख्यांमध्ये 45 संख्या सम आहेत आणि 45 संख्या विषम आहेत. 45 संख्या सम आहेत आणि 45 संख्या विषम आहेत. तर काय येणार आहेत? मला काय विचारलेलं आहे त्यांनी? विषमचं विचारलेलं आहे. तर मी 45 संख्या विषम माझे n असणार आहे. म्हणजे 11 ही माझी पहिली संख्या, 99 माझी ही दुसरी विषम संख्या डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय n म्हणजे किती येणार आहे? 45वी विषम संख्या. मग काय येणार आहे? 99 अधिक 11 येणार 110 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 45. मग बे एक बे, बे पंचे 10, हातचा एक बे पंचे 10 म्हणजे 55 गुणिले 45 उत्तर येत आहे 2475. एकदा मल्टिप्लाय करून बघा, लेक्चर झाले की हे बरोबर आहे. 55 मल्टिप्लाय बाय 45 हे आन्सर येते. आणि ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल व्यवस्थित तर इथे क्वेश्चन पण आहे आणि आन्सर पण लिहिलेले आणि तिथं व्यवस्थित एक्सप्लेन पण केलेलं आहे मी. असं छोट्या अक्षरात लिहिलंय कोणती कुठली संख्या आहे, मध्ये किती पार्ट आहे. फक्त जे पर्याय आहेत ना ते खाली लिहिलेले आहेत. दिसतोय क्वेश्चन सगळ्यांना? हो मॅडम. ओके, काढला स्क्रीनशॉट? येस. ओके. आता बघा, आता 2च क्वेश्चन आता ह्याच्यावरती बघितलेत. नंतर ना आपण जॉमेट्रीचं थोडंसं एक्सप्लेन करेन. हे बघा कुठे गेलं? 2 अंकी समसंख्यांची बेरीज. काय सांगितले? 2 अंकी समसंख्यांची बेरीज. मग हा पेपर 1 ला तुम्हाला 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. तर कसं करणार तुम्ही? 2 अंकी समसंख्यांची बेरीज. पहिलं सगळ्यात 2 अंकी समसंख्या 10, शेवटचा 98. जे आपण विषम संख्याला फॉलो केलंय तेच सेम करायचे. सेम प्रश्न 2 वेळा विचारलाय. 21 मध्ये सम विचारलाय, 17 मध्ये विषम विचारलाय आणि आता पण आगे मागे दोन्ही मधलं काही येऊ शकतं. कारण रिपीटेड क्वेश्चन जास्त पडतात. तर त्याच्यावरती जास्त तुम्ही फोकस ठेवा. आता टाइम तुमच्याकडे थोडा कमी आहे. 5-6 दिवसामध्ये प्रिपरेशन कसं करायचे? रिपीटेड जे क्वेश्चन्स आहेत ते फक्त करत चला. कन्सेप्ट थोड्या रीड आउट करा आणि मग सॉल्व्ह करा. आणि सगळं करत बसलं तर तुम्हाला एवढा वेळ पुरणार नाही. जेवढं विचारलंय, कुठं कोणते टॉपिक विचारले त्याच्यावरती जास्त फोकस करा. थोडं लॉजिकली सोडवण्याचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते जमेल. फक्त की जास्तीत जास्त हाताखालून गणित जाऊ द्यात. प्रत्येक पेपरमध्ये कसं 2024 ला कोणतं विचारलंय, त्याच्या आधी किती वेळा विचारले हे जरासं बघा. मला पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला असं म्हणजे वेगवेगळे घटक सिलेक्ट करून तुम्हाला सांगितलेले आहे की पेपर 1 ला हा विचारलेला आहे, 17 ला पण विचारलेला, विषम विचारलेला, इथे सम विचारलेला आहे. ओके. आता 2 अंकी पहिली समसंख्या आहे 10, 2 अंकी शेवटची संख्या आहे 98. त्याला भागिले केले 2 गुणिले आहे n मगाशीच काढलेला आपण. 90 आहेत एकूण संख्या, त्याच्यामध्ये 45 संख्या काय आहेत? समसंख्या आहेत आणि 45 विषम आहेत. तर 45 आपण समसंख्या घेतलेल्या आहेत इथे. ह्या दोघांची बेरीज आली 108.
भागिले 2 गुणिले 45. 2 आणि 108 ला भाग घालवला तर 54 उत्तर आलं आणि 45 54 गुणिले 45 किती आले? 2430. 2430 पर्याय क्रमांक डी. ओके. परत टीईटी पेपर 1 मध्ये 2024 ला काय विचारलंय बघा क्वेश्चन. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते? 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते? काय लिहिणार आहे तुम्ही? बघितलं का? 1-2 क्वेश्चन आपण एन वे टर्मचे बघितलेत, बाकी सगळे बेरजेची प्रश्न आहेत. ऑब्झर्व केला असेल तर बघा, लक्षात येईल. बरोबर का? बरं, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते सांगाल का? 1 हा पहिला नंबर आहे. 50 पर्यंत 1 ते 50 म्हणजे 1 अधिक 50 छेद 2 आणि इथं n म्हणजे काय आहे? एकूण संख्यांची किंमत किंवा एकूण संख्या किती आहेत? तर एकूण संख्या 1 ते 50 मध्ये 50च संख्या असणार आहेत. 50 आणि 1 51 छेद 2 आणि ते 50 म्हणून 50 ला भाग जातो. बेक बेदुनी 4 25. 51 गुणिले 25 म्हणजे 1275 आन्सर आलेला आहे. समजतंय का? सोडवून दाखवू? समजतंय मॅम. का सोडवून समजतंय ना? छोटं आहे म्हणून सोडवत नाहीये का? सोडवण्याची गरज आहे. स्क्रीनशॉट मारून ठेवा. हे क्वेश्चन विचारलेले आहेत. हा 2024 ला आहे, वरचा 2021 ला विचारलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो तुम्हाला पेपर 2 ला एक क्वेश्चन विचारलेला आहे. 7च्या पटीतील बघा कसा क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन विचारलेला आहे 7च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज. 7च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज. क्वेश्चन तुम्हाला 2021 ला विचारलेला आहे. 7च्या पटीतील म्हणजे काय येणार आहे? 7 अधिक 14 अधिक 21 अधिक कितीपर्यंत दिलेलं, कितीपर्यंत घ्यायचे? 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे 133 डिवायडेड बाय 7. डिवायडेड बाय 7 म्हणजे 7 नी जर त्याला मल्टिप्लाय केलं तर 19 येते. म्हणजे 19 जर नंबर बघितले तर 133वा शेवटचा नंबर असेल. तर आता इथं त्यांनी विचारले 7च्या पटीतील पहिल्या 19 गुणिले 7 केलं तर 133 येते ना मॅडम? हा मग ते 133वी शेवटची म्हणजे 7 ते 133 मध्ये 19 संख्या आहेत ना मॅडम. त्यांनी विचारले काय? 7च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज. जर 19 संख्येच्या टर्मला कोणता नंबर आहे हे जर आपल्याला भेटलं नाही तर आपण फॉर्म्युल्यात काय पुट करणार आहे? शेवटचा नंबर असं म्हणते मी. समजतंय आपल्याला का? 19वा टर्म माहिती नाही तर 19 गुणिले 7 केल्यावर आपल्याला 133 आन्सर येते असं म्हणायचं होतं मला. हा बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. बरोबर आहे. 133 टर्म भेटते आपल्याला. 133वं पद भेटते. तर आपला फॉर्म्युला काय आहे? 7 अधिक 133 पहिलं टर्म शेवटचं टर्म डिवायडेड बाय 2 गुणिले 19. बरोबर. हे सॉल्व्ह करा आणि मला आत्ताच्या आत्ता आन्सर सांगा बरं. काय ते आन्सर? 70 गुणिले 19 किती येते? 1330. आले का कोणाचा आन्सर 1330? हो मॅडम, 1330 झालंय. ओके. हे तर बघा मी जर थोडस डीप मध्ये लिहिलेलं आहे. कशाने 19 नी 7 नी मल्टिप्लाय केलं तर 133वी टर्म आली. त्याला जर 7 नी डिवाइड केलं तर 19 नंबर भेटतो. तर हा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला उपयोगी पडेल.
ओके, घेतलं का? अशा प्रकारे आपण अंकगणितीय श्रेणी मधले थोडे गणित बघितले, थोडी कन्सेप्ट बघितले. तर ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? आय होप सो तुम्हाला डाऊट मला नसेल. हो मला दोन प्रश्न विचारायचे मॅडम. 1 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज किती हा प्रश्न मला येईना. म्हणजे मूळ संख्या 1 आणि 2, 3 आहेत. म्हणजे एक्झॅक्ट कोणती घ्यायची ते कळेना. 1 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज. मग किती संख्या आहेत मूळ? 1 ते 100 मध्ये 25. 25 आहेत. 25. हा, मग 25 संख्यांची बेरीज. 1 अधिक 97 येते ना मॅडम. लास्ट पहिली 100. हा एक पहिली 1 1 ते अधिक 97 भागिले 2 गुणिले 25. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25. ओके, असंच विचारलंय ना. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आहेत. हो हा, मग त्यांनी काय शेवटी काय म्हणले? त्यांची बेरीज का? हो मॅडम. 1 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज. हा, मग 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. म्हणजे एन आला आपला 25. आणि आन्सर काय आहे मिस ह्याचा? आन्सर काढता येईना मॅडम. अहो, म्हणजे पर्याय असं असतील ना झालेलं आहे. मॅडम. पर्याय आहेत का तिथे? नाही, ऑप्शन नाहीये. नाहीये का? बर, ठीक आहे. काय येणार आहे इथं? 1 ते 100 मध्ये कुठून स्टार्ट होतात मूळ संख्या? ती पहिला नंबर घ्यायचा इथे आणि नंतरून शेवटचा नंबर डिवायडेड बाय 2. मग मूळ संख्या कोण कोण? 1225 आले मॅडम. हा, 1225. बर, ठीक आहे. मी तुम्हाला ह्याचं उद्या उत्तर सांगते एक्झॅक्टली किती येतंय ते. पहिली मूळ संख्या आणि शेवटची मूळ संख्यांची बेरीज करा 25 मध्ये आणि त्याला डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 25. त्याचा आन्सर किती येते ते मी एक्झॅक्टली सांगते. एका सरांनी मला 2 गणितं पाठवली होती सरांना, ती पण डिस्कस करूया तेव्हाच. तुम्हाला जर काय गणिताचा प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही डिरेक्टली सरांकडे लिस्ट पाठवा. मग मी ते बघून तुम्हाला थोडंसं डिस्कस करते. ओके, अजून एक प्रश्न आहे मॅडम ह्याच अंकगणित श्रेणीवर. हा हा 18, हा 21, 24 आणि 3. म्हणजे असं 18, 21, 24 डॅश डॅश 35 म्हणजे एकूण म्हणजे एसएनचा फॉर्म्युला युज करून संख्या काढायची. पण एकूण प्रश्न संख्या सांगा की मॅडम काय? 18, 21, 24, 35 ह्याच्या पुढे काय लिहिले त्यांनी? याच्या म्हणजे एकूण पदांची बेरीज काढा. 35 पर्यंत 18, 21, 24 असं डॅश डॅश 35 संख्यांची बेरीज काढा. मग काय करणार तुम्ही इथे? ए प्लस एल चा फॉर्म्युला पण युज केल्यावर चालतो ना मॅडम? हो, इथं तुम्हाला एकूण पदांची बेरीज सांगितली. जिथं बेरीज येईल तिथं तोच फॉर्म्युला युज करायचा आहे. आणि जिथं एनवे पद विचारले तिथं तुम्हाला तो एनचा फॉर्म्युला युज करायचा आहे, टीएन बरोबरचा. आणि बेरीज विचारला असेल तर हाच फॉर्म्युला युज करायचा आहे, ए प्लस एल मल्टिप्लाय बाय एन. आता हे समसंख्यांचं पण सोपंच आहे. पण मला 1 ते 100 म्हणजे 1 ते 100 मध्ये 25 आहेत. तर पहिली छोटी संख्या आणि दुसरी संख्यांचं तुम्हाला बेरीज करायची. त्या शेवटची मधली पहिली आणि शेवटची संख्यांची बेरीज करायची, डिवायडेड बाय 2 करायचे. आता कोणते कंपोजिट प्राईम नंबर आहेत त्याच्यामध्ये 2 मूळ संख्या ते बघून मी तुम्हाला सांगते उद्या बरोबर आन्सर. हो आता मॅडम चालेल. आपण तू आणि बेरीज असले की तो फॉर्म्युला युज करायचा एल चा, सॉरी ए प्लस एल डिवायडेड बाय 2 चा. आणि जर तुम्हाला एनवे पद विचारले तर टीएन चा फॉर्म्युला वापरायचा. कॉमन डिफरन्स असेल तर डी बरोबर T2 मायनस T1 करायचे. थोडस आपण रिवाइज करूया काय काय बघितले आपण ते. अंकगणितीय श्रेणीमध्ये जर संख्या चढत्या उतरत्या क्रमाने मांडली असेल तर त्याचा फरक आपल्याला कसा
एक समान आहे, सारखा आहे असेल तरच आपण त्यांना काय म्हणणार आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणणार आहे किंवा अंकगणितीय श्रेणी म्हणणार आहे. जर सामान्य रूप स्टँडर्ड रूप आहे त्याचं स्टँडर्ड फॉर्म ते ह्या फॉर्म मध्ये असणार आहे. ए प्लस डी दिसतोय ना तुम्हाला वही? दिसते ना? ओके. ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D, ए प्लस हे कुठपर्यंत जाणार आहे? शेवटपर्यंत. ए प्लस एन मायनस 1D. ह्याच टर्मला त्यांनी टीच्या फॉर्म मध्ये घेतलेला आहे. T1, T2, T3, T4, T5 आणि Tn पर्यंत. ह्याच्यामध्ये पहिलं पद आहे, फर्स्ट टर्म आहे ए. ह्याच्यामध्ये पहिलं पद आहे ए. साधारण फरक म्हणजे कॉमन डिफरन्स ह्या दोन संख्यांमधला आपल्याला कॉमन डिफरन्स बघायचा आहे. तो कॉमन डिफरन्स कसा असणार आहे? T2 मायनस T1. एनवे पद एन टर्म बरोबर Tn बरोबर ए प्लस एन मायनस 1D. हे झालं एन टर्मचा फॉर्म्युला. एनवे पद विचारला असेल तर आपल्याला एन पदांची बेरीज मगाच्या गणितामध्ये सांगितलेलं, आता मिसनी विचारलेल्या गणितामध्ये सांगितलेलं की एन पदांची बेरीज म्हणजे सम ऑफ एन टर्म, त्याचा फॉर्म्युला आहे Sn बरोबर ए अधिक एल म्हणजे पहिलं पद अधिक शेवटचं पद छेद 2 गुणिले एन. हे होतं त्याचं फॉर्म्युला. आता त्याच्यामध्ये आपण गणित बघितली. 10व्या पदासाठी काय आहे? एन टर्मचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस एन मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी. ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. दिसतंय का पेज तुम्हाला पूर्ण? काढायचा असेल तर काढा, अदरवाइज राहू द्या, मग स्किप करा. हे महत्वाचं पेज आहे बिकॉज इथे फॉर्म्युले आहेत. ओके मॅम, काढलं. आता हे झालंय अंकगणित. आता आपण भूमितीकडे येऊया. थोडस मी तुम्हाला भूमितीचा एक्सप्लेन करते की एक्झाम मध्ये तुम्हाला काय काय विचारणार आहेत किंवा काय काय नाही विचारणार आहेत. आता बघा, जर तुम्ही जास्त क्वेश्चन पेपर जर सर्वे केला असेल 2013 पासून ते 24 पर्यंत बघितले असतील तर त्याच्यामध्ये फक्त आढळून काय येते? भूमितीच्या रिलेटेड मूलभूत संकल्पना तुम्हाला विचारलेल्या आहेत. म्हणजे बेसिक तुमची कन्सेप्ट तुम्हाला विचारलेले आहे. द्विमितीय 2D म्हणजे काय? 2D म्हणजे काय की बाबा त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स आलेले आहे. त्रिमितीय म्हणजे 3D म्हणजे घन, इष्टिका, चित्ती, दंडगोल, शंखगोल हे तुम्हाला पेपर 2 ला हे आहे. आणि द्विमितीय म्हणजे 2D चे हे तुम्हाला पेपर 1 मध्ये विचारलेलं आहे भूमितीचं. म्हणजे तुम्हाला 10 ते 12 मार्काला जॉमेट्री विचारलेलं असतं एक्झाम मध्ये. किती मार्काला? 10 ते 12 मार्काला. त्याच्यामध्ये ह्या ज्या 3 कन्सेप्ट आहेत 1, 2, 3 मी तुम्हाला काय सांगितलेलं 8वी, 9वी, 10वी चं जॉमेट्रीचं बुक एकदा रीड आउट करा किंवा बघा, डोळ्या खालून घाला. प्रत्येक इच अँड एव्हरी पॉइंट तुमचा क्लिअर होईल. छोट्या छोट्या कन्सेप्ट पासून, बिंदू पासून स्टार्ट झालं तर शेवटी तुमचं करस्पॉन्डिंग अँगल, तुमचे एकरेषित मधले बिंदू मधले जे अँगल्स असतात किंवा पायथागोरस थेरम आहे ते तर मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला त्या त्या टॉपिक नुसार, बट तुम्हाला पण ती संकल्पना कळून जाईल. आता ह्याच्यामध्ये जे द्विमितीय 2D त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आहे ते पेपर 1 मध्ये तुम्हाला 4 ते 6 ते 8 प्रश्न विचारतात 2D वरती. म्हणजे सपोज धरून चला 5 प्रश्न आणि 3D वरती तुम्हाला विचारतात 9 प्रश्न. म्हणजे असे तुम्हाला मिळून 12 किंवा 11 मार्काचं फक्त भूमितीच येतं. त्यामुळे भूमिती हे पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर ह्या तीनच गोष्टींकडे फोकस करून मी तुम्हाला त्या प्रकारे जे एक्झाम ओरिएंटेड आहे तेच मी तुम्हाला शिकवते भूमितीमधलं. एक्स्ट्रा तुम्हाला म्हणजे सांगणार नाही की हे एक्स्ट्रा आहे, ते जे आहे तुम्हाला म्हणजे जे पेपरला असेल, ज्या रिलेटेड क्वेश्चन्स असतील तेच फक्त आपण लेक्चर्स मध्ये घेऊया. ओके. आता बघा, पेज दिसतंय ना तुम्हाला? थेरी आहे, थोडस सांगणार आहे मी. दिसतोय ना पेज? हो मॅडम. ओके. आता बघा, आता बघा
एक तुम्हाला टोटल सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम n non-collinear points on a plane each connecting 2 points. रेषाखंड माहिती असेल सगळ्यांना. एका प्रतलावरील n नैकरेषीय बिंदूपासून प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे एकूण रेषाखंड. रेषाखंड म्हणजे एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे जातो ना बिंदू, त्याच्यामध्ये एक रेष असते, त्याला म्हणतात रेषाखंड. ओके, हे रेषाखंड आहे. तर ह्याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न येतील बघा. एका प्रतलावरील n नैकरेषीय बिंदूपासून प्रत्येकी दोन बिंदूंना जोडणारे एकूण किती रेषाखंड, असे तुम्हाला प्रश्न येते. म्हणजे काय आहे, सपोज माझ्याकडे 10 बिंदू आहेत. किती बिंदू आहेत? सपोज माझ्याकडे 10 बिंदू आहे आणि ह्या 10 बिंदूंना प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड तयार होतील, असा एक्झॅक्टली प्रश्न आहे. तर बघा, फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला लिहून घ्या किंवा मी ते पेज दाखवेल तर तेव्हा तुम्ही त्याची स्क्रीनशॉट मारा. फॉर्म्युला आहे n मल्टिप्लाय बाय n मायनस 1 डिवायडेड बाय 1 इंटू 2. आता n आहे 10वा बिंदू म्हणून n घेतलेला आहे. n असणार आहे, तुम्हाला किती बिंदूंचा रेषाखंड काढायला लावलेला आहे तो n पॉइंट असणार आहे बिंदू, तो असणार आहे n. आणि 1 गुणिले 2 तुम्ही म्हणाल काय घेतलंय मी, तर ते आहे हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, पहिला बिंदू दुसरा बिंदू. ओके, हे आहे 1 गुणिले 2. तर एवढं लक्षात ठेवायचं, एका प्रतलावरील नैकरेषीय म्हणजे कोलिनियर जर बिंदूपासून प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे एकूण रेषाखंड काढायचे असतील तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. रेषाखंड काढा असं बोललं तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? रेषाखंड काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. n मल्टिप्लाय बाय n मायनस 1 डिवायडेड बाय 1 इंटू 2. इथपर्यंत कळलं? आता एक्झाम्पल घेऊन दाखवते. सपोज मला सांगितले 10 बिंदू दिलेत आणि 10 बिंदू मध्ये प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड होतील असं विचारले. तर काय करणार मी, 10 बिंदू पासून प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे रेषाखंड किती, कसं काढणार मी? 10 गुणिले 10 मायनस 1, 10 गुणिले 10 मायनस 1, 1 गुणिले 2 म्हणजे 10 गुणिले 9, 1 गुणिले 2. बेक बे पे पंचे 10, 9 5 45 म्हणजे 10 बिंदू पासून किती बिंदूंना जोडणारे रेषाखंड तयार होतील? 45 रेषाखंड. 45 बिंदू रेषाखंड जे जोडणार आहे ते 45 बिंदू तयार होतील. ओके, ओके मॅडम. म्हणजेच 45 बिंदू म्हणजेच 45 रेषाखंड तयार होतील. किती रेषाखंड तयार होतील म्हणजे 1 2 असे किती रेषाखंड होतील, तर 45 रेषाखंड होतील. 10 बिंदू पासून 45 रेषाखंड, 45 हा, बिंदू जॉमेट्री हा खूप सोपा विषय आहे, फक्त समजून घ्या, तुम्हाला गणित ऑटोमॅटिक सुटतील. बघा, खूप सोपा एक पॉइंट सांगितला मी तुम्हाला फक्त एक्झाम ओरिएंटेडच सांगते म्हणून थोडस लक्ष द्या. एका प्रतलावरील म्हणजे जे टोटल सेगमेंट आहे त्याच्यावर n नैकरेषीय बिंदूपासून प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे एकूण रेषाखंड हा प्रश्न विचारलाय किंवा ही कन्सेप्ट विचारली, तर तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणार आहात? n मल्टिप्लाय बाय n मायनस 1 डिवायडेड बाय 1 मल्टिप्लाय बाय 2, 1 इंटू 2. हा फॉर्म्युला तुम्ही बिंदूतून रेषाखंड शोधण्यासाठी करणार आहे. ओके, हे समजलं? हे झालं रेषाखंडाचं. आता तुम्हाला त्रिकोणाचं सांगणार आहे. ह्याच्यावरती तुम्हाला बिंदूवरती तुम्हाला पेपर 1 वरती प्रश्न आहेत. रेषाखंडावरती बिंदू काढावरून तुम्हाला प्रश्न पेपर 1 मध्ये खूप प्रश्न असणार आहेत. खूप म्हणजे 2-4 असतील. अजून ह्याच्यावरती त्रिकोणावरती पेपर 2 ला प्रश्न असणार आहेत. रेषाखंडच काढा पण त्रिकोणाचे 3 बिंदूंना जोडणारे नैकरेषीय बिंदू दिले असतील आणि 3 बिंदूंना जोडणारे आपल्याला रेषाखंड नाही त्रिकोण काढायचे. काय काढायचे? त्रिकोण काढायचे. ते कसे काढायचे तर ते थोडस असंच एक्सप्लेन करते तुम्हाला. बघा, एका प्रतलावरती n नैकरेषीय बिंदूपासून प्रत्येकी
तीन बिंदूंना जोडणारे एकूण किती त्रिकोण काढायचे असं विचारलं किंवा अशी कन्सेप्ट असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो आहे n गुणिले n-1 गुणिले n-2 divided by 1 multiply by 2 multiply by 3. आता तुम्ही म्हणाल टीचर इथे 1 multiply by 2 multiply by 3 का घेतलंय? बिकॉज इथे किती बिंदू आहेत? 3. मगाच्या ह्याच्यामध्ये किती बिंदू होते? 2. 1 आणि हा 2. इथं किती आहेत? 1 2 3. आता इथे बघा n गुणिले n-1 multiply by n-2. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलंय की 10 नैकरेषीय बिंदू आहेत. किती? 10 नैकरेषीय बिंदू आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचे? त्याच्यामधून तुम्हाला 3 बिंदूंना जोडणारे त्रिकोण काढायचे. काय सांगितले? 10 नैकरेषीय बिंदू आहेत, कोलिनियर पॉइंट्स आहेत 10. ओके, त्याच्यातून तुम्हाला 3 बिंदूंना जोडणारे त्रिकोण काढायचे. कसं काढणार तुम्ही? काय आहे फॉर्म्युला आपल्याकडे? त्याच्यात ते पुट करायचे. n म्हणजे काय आहे? 10 गुणिले n-1 येणारे 9 गुणिले n-2 येणारे 8 म्हणजे 10 मधून 2 गेले 8 आले, डिवायडेड बाय 1 गुणिले 2 गुणिले 3. 3 एक 3, 3 त्रिक 9, बेक बे, बेचोक 8 म्हणजे 10 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे किती येणार आहे? 120 त्रिकोण काढता येतील. 10 बिंदूपासून किती त्रिकोण काढता येतील? 120. समजलंय ना पॉइंट व्यवस्थित? परत एकदा एक्सप्लेन करते म्हणजे थोडस लक्षात येईल. आपल्याला काय सांगितलंय बघा, दिसतंय सगळ्यांना हे जे मी पेज दाखवते ते?